हॅलो मॅम, वेलकम टू आवर शो द फाउंडर फोरम. थँक यू. तर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रकारचे मसाले असतात. त्याबद्दल तुम्ही काय बोलू इच्छिता? महाराष्ट्राला मसाल्यांची प्राचीन परंपरा आहे. किनारपट्टीचा आगरी मालवणी मसाला, जो जगभरामध्ये माशांसाठी फेमस आहे. पण हे मसाले नॉन-व्हेज बरोबरच व्हेजसाठी देखील तुम्ही वापरू शकता. नंतर महाराष्ट्रातील गोडा मसाला, त्याची बनवण्याची पद्धत वेगळी आहे. त्याचे इन्ग्रीडियंट्स वेगळे आहेत. कोल्हापूरचा कांदा लसूण मसाला, ज्याची बनवण्याची टेक्निकच पूर्ण वेगळी आहे. ते मसाले तळून बनवले जातात आणि ओके. त्याचेही घटक वेगवेगळे आहेत. तर असे महाराष्ट्रामध्ये बरेच मसाले आहेत, की जे वेगवेगळ्या मिक्सचरनी किंवा त्यांचं प्रमाण हे कमी जास्त असतं. घटक वेगवेगळे असतात. बनवण्याची पद्धत देखील वेगवेगळी असते. महा तर मॅम मग महाराष्ट्राचे असे कोणते फेमस डिशेस आहेत ज्यात हे मसाले वापरले जातात? मिसळ-पाव. मिसळ-पावसाठी तुम्ही हा कांदा लसूण मसाला वापरू शकता. अतिशय सुंदर मिसळ बनते. नंतर फिश फ्राय किंवा फिश करी बनवण्यासाठी तुम्ही मालवणी मसाला, आगरी मसाला हे देखील वापरू शकता. आणि विविध प्रकारच्या आमट्या बनवायच्या असतील किंवा भाज्यांसाठी खास करून तुम्ही गोडा मसाल्याचा पण वापर करू शकता. इथे बाळंतिणीसाठी देखील जास्त करून गोडा मसाला वापरला जातो, कारण की तो आरोग्यासाठी त्यांच्या खूप योग्य असतो. असे बरेच प्रकार थँक आहेत. यू मॅम. तुम्ही आम्हाला महाराष्ट्राबद्दल वेगवेगळ्या मसाल्यांबद्दल आम्हाला माहिती दिली थँक यू. आणि तुम्ही तुमचा वेळ काढून आमच्या शोवरती आला त्याबद्दल पण थँक यू. थँक्स. आणि जर तुम्हाला पण महाराष्ट्राच्या वेगळ्या पदार्थांची चव हवी असेल आणि जर ते मसाले तुम्हाला घ्यायचे असतील, तर मॉम्बेमसाला.com वरती तुम्ही घेऊ शकता.